ही अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील मुलगी आहे. या मुलीने जे काय आपण या बेस्ड स्मार्ट मेडिकल रेफ्रिजरेटर फॉर स्टोरेज अँड मॉनिटरिंग ऑफ मेडिकल असं या मुलीच्या प्रोजेक्टचं नाव, त्या मुलीकडून या प्रोजेक्टची माहिती घेऊ. माझ्या मॉडेलचं नाव आहे AI बेस्ड स्मार्ट मेडिकल रेफ्रिजरेटर. तर ॲक्च्युली समस्या अशी आहे की अमरावती जिल्ह्यात आहे. हो, वरुड नाव प्राचल अविनाश निंगल, शाळेचं नाव जनता गर्ल्स हायस्कूल. ठीक आहे, सांग. तर प्रॉब्लेम असा आहे की हॉस्पिटल्समध्ये आणि मेडिकल फॅसिलिटीजमध्ये जो काही मेडिकल सप्लाय दिसतात त्यांना स्ट्रिक्ट टेम्परेचर कंट्रोलिंग आणि रिअल टाईम मॉनिटरिंगची आवश्यकता असते. परंतु त्याला जर आपण मॅन्युअली कंट्रोल केलं तर त्यामध्ये काही चुका होऊ शकतात. म्हणजे मनुष्यबळाद्वारे जर आपण तापमानाची नोंद घेतली किंवा स्टॉक लेवलची तपासणी केली, त्यामध्ये काही चुका झाल्यामुळे जर आपल्याला ते डिटेक्ट न झालेलं आणि आपण अशी जर मेडिसिन आपण कन्झ्युम केली तर आपल्याला याचे म्हणजे साईड इफेक्ट होऊ शकतात व आपल्याला घातक सुद्धा ठरू शकते. म्हणून मी एक अशी आणि आपण कोविड-19मध्ये सुद्धा बघितलं की वॅक्सिन ट्रान्सपोर्ट करायला खूप जास्त त्रास व्हायचा, कारण कोणत्याही वॅक्सिनला त्याचं स्पेसिफिक टेम्परेचर हवं असतं. आणि म्हणून मी एक अशी सिस्टीम तयार केलेली आहे जी AIच्या थ्रू म्हणजे ऑटोमॅटिकली जो काही मेडिकल सप्लाय आहे त्याला त्याच्या AIच्या थ्रू म्हणजे रिक्वायर्ड टेम्परेचर प्रोव्हाइड करते. माझा हे बनवण्यामागचा मेन पर्पज हाच होता की आपण एक एनर्जी इफिशियंट आणि रिलायबल मेडिकल रेफ्रिजरेटर तयार करावं. आणि हा पूर्ण मॉडेल थर्मोइलेक्ट्रिक कूलिंग प्रिन्सिपलवर वर्क करतं. म्हणजे जे काही आपले ट्रेडिशनल रेफ्रिजरेटर असतात त्यामध्ये कॉम्प्रेसरचा यूज केल्याने म्हणजे ते खूप हेवी असतात आणि खूप महागडे असतात, ते आपण कुठे कॅरीसुद्धा करू शकत नाही. म्हणजे आपल्याला जर ॲम्ब्युलन्समध्ये जर कॅरी करायचं असेल ना तिथे पण आपण ते कॅरी करू शकत नाही. म्हणून मी हा एक रेफ्रिजरेटर तयार केलेला आहे. यामध्ये मी पेल्टायर मॉड्यूलचा यूज केलेला आहे. हा पेल्टायर मॉड्यूल आहे आणि हा एक्झॉस्ट फॅन आहे. हा इथली कूलिंग सगळीकडे स्प्रेड करतो आणि इथे आपण मेडिकल आयटम स्टोअर करू शकतो. आणि मी यामध्ये थर्मोकॉलच्या शीटचा यूज केलेला आहे, जेणेकरून आपण कुठेही हात लावला आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, कारण थर्मोकॉल इज बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आणि हा टेम्परेचर सेन्सर आहे LM35. हा आतमधलं टेम्परेचर सेन्स करतो आणि आपल्याला बाहेर डिटेक्ट करतो. आणि हा 12 व्होल्टचा पॉवर सप्लाय आहे आणि हा 12 व्होल्टचा वॉटर पंप आहे. हा तिथलं म्हणजे जे वॉटर आहे ते सर्क्युलेट करतं आणि वॉटरच्याच बेसवर जो मी तुम्हाला पेल्टायर मॉड्यूल सांगितला हा असा मॉड्यूल आहे ज्यावर त्या व्होल्टेज अप्लाय होते, त्याची एक साईड कूल होते आणि एक साईड हीट होते. तर कूल साईड मी या चेंबरच्या आतमध्ये लावलेली आहे आणि हीट साईड बाहेर आहे. तर ही कूल पण वॉटरच्याच बेसवर होत आहे आणि ती हीट आपल्याला जाणवायला नको ते सुद्धा वॉटरच्याच बेसवर होत आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हा टेम्परेचर सेन्सर आहे, आतमधलं टेम्परेचर सेन्स करतो आणि आपल्याला बाहेर डिटेक्ट करतो. आणि आपल्याला जे टेम्परेचर आपल्यामध्ये जे स्पेसिफिक टेम्परेचर सेट करायचं असल्यास आपण तेही सेट करू शकतो. आणि याचे बेनिफिट असे की हा